बौद्ध धम्म परिषद पार्श्वभूमीवर सातपूरला महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने आयोजित राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद व जाहीर सभेसाठी केडर सभासदांची मसाला जवन येथे बैठक संपन्न झाली आहे। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 रोजी श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पूजनीय दलायोजी लामा यांच्या मंगलमय मैत्रिणी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद व जाहीर धम्म सभा रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता गोल्ड क्लब मैदान नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू उपस्थित राहणार आहे। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार रामदासजी आठवले हे मार्गदर्शन करणार आहे। या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे यांनी केले। या निमित्त गुरुवारी सायंकाळी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दीपक नानाजी लोंढे यांचा मित्रपरिवार तसेच केडर पदाधिकारी व माथाडी संघटनेच्या वतीने मसाला जवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे होते। यावेळी दीपक नानाजी लोंढे व केडर सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपापली मते व्यक्त केली। तसेच सातपूर परिसरातील 25 पेक्षा जास्त बौद्ध विहारांमध्ये प्रचार प्रसार करण्यात येईल व जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमाला नेण्याची जबाबदारी केडर सदस्यांनी घेतली आहे। कार्यक्रमांचे नियोजन नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, सातपूर परिसरातून गोल्ड क्लब मैदानापर्यंत नागरिक कशा पद्धतीने पोहोचतील या सर्व नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस 200 केडर सभासद उपस्थित होते। जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व केडर सदस्यांनी केले। या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके, मंगेश वाघमारे, संतोष पवार, दिनेश जाधव, रवी मामा पालवे, नाना जाधव, विनायक साताळे, दीपक उबाळे, मलिक काळे, मनोज अहिरे, संजय जगताप, गणेश बत्तीशे, सुनील पवार, रोहन पाटील, अजय भाई मल्ल, कमलेश पगारे, शरद अण्णा काळे, शुभम काळे, चैतन खेळणार, दिगंबर पगारे, अमोल पगारे, विकास नेटवटे, राहुल बोरीचा, सचिन तुपे, संदीप तायडे, महेंद्र ठाकरे, सनी सोनवणे, किरण साळवे, राजेश शिरसाट, राहुल जाधव, विजू तालखे, पंकज वाघ, विजू काळे, मोहन महाले, पंकज वाघ, संदीप वाघ, विक्की त्रिभुवन यांच्यासह सातपूर परिसरातील दीपक नानाजी लोंढे यांचे केडर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन संस्कृतीचे प्रवर्तक, भारताचे सर्वश्रेष्ठ सुपुत्र, विश्ववंदनीय स्वयंप्रकाशित दुःखमुक्तीचे शास्ता तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मास अनुसरून 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या निमित्तानं हे अभिवादन सभा आपली प्रत्येक वर्षी असते। एकही वर्ष असे आपली गेले नाही आपण तिथं अभिवादन सभा नसते किंवा गोल्ड क्लबला कार्यक्रम नसते। आमचे मार्गदर्शक समजा सन्माननीय मनोजभाई अहिरे असतील, संजयभाई जगताप असतील, संतोष शेठ मनोहर असतील आणि सर्व इथं बसलेले माझे बंधू असतील, यांनी खूप सुंदर सूचना केलेल्या आहेत। सुरुवातीला आपण आपल्या परिवारापासून सुरुवात करायची। आपल्या परिवाराला घेऊन आपण अनंत कानडे मैदान गोल्ड क्लब येथे आपण 5 वाजता उपस्थित राहायचे। भगवे सफेद वस्त्र परिधान करून आपण तिथं खऱ्या अर्थानं आलो पाहिजे। आणि बौद्ध धम्म परिषद ही आपल्याला काही नवीन नाही, आपण अशा अनेक बौद्ध धम्म परिषदा केलेल्या आहेत। काळाराम मंदिर सत्याग्रहाचा जसा उत्सव असतो खऱ्या अर्थाने ती अभिवादन सभा असते, आपण त्या सभेला उपस्थित राहायचंच आहे। पण आपण सातपूर शहराच्या प्रत्येक बुद्धविहार जे 27 आपल्याकडे बुद्धविहार आहेत, त्या 27 बुद्धविहाराच्या सर्व कमिटीचे 1-2 जण इथं जमलेले, त्यांनी त्या लोकांशी चर्चा करून सर्व लोकांना तिथं कसं आणता आले पाहिजे, आपल्या बौद्ध धर्माची शिकवण कशी आहे ती कशी दाखवून दिली पाहिजे। खऱ्या अर्थानं हा काय स्पेसिफिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यक्रम नाही, हा सर्व जाती धर्मातली सर्व पक्षीय कार्यक्रम आहे, हा पक्षविरहित कार्यक्रम आहे। ह्या कार्यक्रमाला आपण केडरने किंवा RPIने किंवा सर्वपक्षीय लोकांनी सहभाग घेतलाच पाहिजे। यासाठी ही खऱ्या अर्थानं मोटिवेशन आढावा बैठक ही आपण काही कोणाला बळजबरी करायची नाही, तो त्याच्या मनाने आलं पाहिजे। खऱ्या अर्थानं हे करत असताना काही सूचना आहेत, काही आपल्या महिला मंडळ आपण तिथं नियोजन केलेलं आहे। समजा 20,000 खुर्च्या लावलेल्या आहे, 20,000 खुर्च्या लावल्या असताना लेडीज कुठं बसतील, पुरुष कुठं बसतील, आज खऱ्या अर्थानं आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलू।
ह्या बैठकीतून ज्या ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या आमचे सन्माननीय संदीप शिंदे असतील यांनी त्या लिहून घेतलेल्या आहे, त्याच्यावरती अंमलबजावणी होणार आहे. आपण 2 तारखेला होय मी येणार आहे, होय रामदासजी आठवले येणार आहे, होय किरण रिजाजू येणार आहेत, होय सन्माननीय म्हणते धम्मगुरू आपले सुगत येणार आहेत, तसं तुम्ही म्हणा होय मी परिवारासोबत येणार आहे आणि ह्या धम्म परिषद ही यशस्वी करून दाखवणार आहे. खऱ्या अर्थाने ही धम्म परिषद याच्यासाठीच आहे. ही धम्म परिषद आपण एकमेकांचं सिंहावलोकन करायचं आहे. मागच्या वर्षी आपण काय केलं, ह्या वर्षी आपण काय करणार आहे हे ताकदीने आपण तिथं आलो पाहिजे, तुमची हे दाखवली पाहिजे. हा काय स्पेसिफिक एखाद्या समाजाचा कार्यक्रम नाही, हा सर्वधर्मीय कार्यक्रम आहे. सर्वांनी ताकदीने यावं. आलेल्या सर्वांचे मी इथं आभार मानतो. आणि सन्माननीय इथं दीपक उवाळे असेल, ही जी बैठक, खरं ह्या बैठकीचं नियोजन ज्यांनी केलं ते दीपक उवाळे, संतोष पवार यांचं टाळ्यांच्या गटात पहिले स्वागत करा. आणि जे नियोजन केलं या सर्वांनी नियोजन केलं, खूप सुंदर नियोजन केलं, त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. आणि आलेल्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा आभार मानतो. होय मी पण येणार आहे, तुम्ही पण या हे वाक्य करतो. आणि तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. जे जे साधन भेटेल ते, नाही भेटेल बस केलेलं आहे, बसनी या, तुमच्या स्वतःच्या गाडीने या, तिथे येऊन कार्यक्रम पूर्ण बघायचा आहे आणि त्याशिवाय निघायचं नाही एवढी सूचना करतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. कसला तरी शिक्का असतो, परंतु हा फक्त आणि फक्त बौद्ध धम्म परिषद सोहळा आहे. त्यामध्ये कुठल्याही पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे आपण सर्व समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवारांनी या धम्ममेळाव्याच्या ऐतिहासिक अशा सुवर्ण क्षणाला आपण सहभागी होऊन हा धम्म परिषद सोहळा यशस्वी करावा अशी मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सर्व दीपक नानाजी लोंढे, महानगरपालिकेच्या लाडक्या आणि झुंजार नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंढे, फेसबुकचे संस्थापक युवा नेतृत्व भूषणभाई लोंढे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपणास या मेळाव्यास पूर्ण ताकदीने आणि शक्तीने आपण एकटेच नेता आपल्या परिवारासहित सहभागी होण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो. हा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा असेल, निश्चित राज्यस्तरीय मेळावा असेल. आजपर्यंत अनेक राज्यांमध्ये सुद्धा असे बौद्ध धम्माचे एवढे मोठमोठे मेळावे आयोजित करण्यात आले नाही. या मेळाव्याचं एक वैशिष्ट्य सांगताना असं सांगता येईल की 10 देशाचे बौद्ध भंतेजी या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या भारतातील विविध क्षेत्रातील विविध भागातील 100च्या वर भंतेजी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहे. असा हा मोठा दैदिप्यमान आणि बौद्ध धम्माचा मार्ग सांगणारा हा कार्यक्रम आपल्या नाशिकमध्ये होतो आहे. म्हणून आपण सर्वांनीही कुठलाही विचार न करता सर्व परिवारासहित पांढरे वस्त्र परिधान करून या कार्यक्रमात सहभागी व्हाल अशी मी आपल्याला अपेक्षा करतो. आणि जाताना 2 शब्द सांगेल की नाशिक शहरातील बौद्ध धम्म सोहळ्याचे लागले वारे, फुल्ली सारी धरणी तेजोमय चंद्र सूर्य तारे, बुद्धम शरणम गच्छामीचे गुपतीने दिल्या नवी नारे, आचरला तथागताचा धम्म जीवन फुलून जाईल सारे, आता दीप होऊन पंचशिलेचे उघडी दारे, धम्मचक्रगात गतिमान वेगाने फिरतील 24 सारे, तथागताचा धम्म आहे त्या जगाचे तारणारे, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आम्हास मिळाले धम्माचे किनारे. अनेक वर्षे सरले हे धम्म कार्य आता परत एकदा हाती घ्या रे. एकच ध्येय मनी बाळगून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करूया रे. हा भारत बौद्धमय करूया रे. हा भारत बौद्धमय करूया. थांबतो. जय भीम. परिवार असेल, परिसरातील नागरिक असेल, आपले धम्म बांधव असेल किंवा मित्र परिवार असेल, आपण त्यांना या बौद्ध धम्म मेळाव्यास आवाहन करायचं आहे येण्यासाठी एवढं बोलतो. माझे लेटरचे बंधू आणि आपले मार्गदर्शक नानाभाई लोंढे हे आपण सर्वांनी खूप मोठ्या ताकदीने
आणि पहिल्यांदा आपल्या घरातला परिवार पांढरे कपडे घालून पहिला घरातला परिवार काढा, तर बाजूचे सगळेच जमा होतील. अशी खूप मोठ्या ताकदीने आपण कार्यक्रम पार पाडू. एवढं बोलतो, 2 शब्द. प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा 2 मार्चला धम्म परिषद होणार आहे गोल्ड क्लब मैदानावरती. सगळ्यांना ही विनंती आहे, सगळ्यांनी पांढरे वस्त्र घालून सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा. युद्ध नको, बुद्ध पाहिजे हा विचार खूप चांगला आहे. बुद्ध धर्माने सगळ्यांना शांतीचाच मार्ग शिकवलेला आहे. तो खूप सुंदर मार्ग आहे. आजच्या कठीण जीवनाप्रसंगी शांती कुठेच मिळत नाही, तो शांतीचा मार्ग स्वीकारावा सगळ्यांनी. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नाना भाईच्या सर बोललं आहे 2 मार्चच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे 2 सर मार्गदर्शन केलं आहे. तिथे धीरज शेख आहे, पाटील साहेब आहे. सर्वांनी जे कार्यक्रम नियोजन करणार भाईच्या शांतीचा करून सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहील. सर्वांना वाईट कपडे घालून त्यांना घेऊन सर्वांनी 2 तारखेला या अशी नम्र विनंती. जय भीम, जय बुद्ध. देशातून नव्हे तर बाहेर देशातील 11 देशातील बौद्ध भिक्खू संघातील लोक धर्मगुरू उपस्थित राहणार आहे. आणि आपल्या नाशिकमधून तर आपल्याला सभेला आपल्याला माणसं तर न्यायचे आहे, पण सर्वांनी येताना पांढरे वस्त्र घालून तिथं उपस्थित राहायचं. पूर्ण महाराष्ट्रातून बौद्ध बांधव त्या ज्या धम्म परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे. आम्ही रोज व्हॉट्सअप फेसबुकवरती बघतो. आम्ही पक्षात काम करत असल्यामुळं पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं माहिती पडतं का आम्ही संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येने तिथं उपस्थित राहणार आहे. तसंच आपल्याला पण आपल्या सर्वांनी तो धम्म सोहळा यशस्वीपणे पार पाडायचा. याच्यासाठी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद लावावी. थांबतो. असा कार्यक्रम होता आहे आपला. जसे भाऊ बोलले की बुद्ध नको, युद्ध हवे. व साहेबांनी सांगितलेलं आहे की संगतीला वेळे आणि पंक्तीला वेळे असं नसून सर्वांनी सोबतून उद्याचा कार्यक्रम 2 तारखेचा हा यशस्वीरित्या पार पाडावा. आणि प्रत्येकाने तिथे येऊन मी खूप भारी, मी खूप शाहिरी हे करण्यापेक्षा प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. मला नारायणमूर्ती सांगितलं का नेते ठाकरे तुम्ही खुर्ची लावा, तर मी खुर्ची लावेल. पाणी वाटतं पाणी वाटेल. जेणेकरून आपले भाऊबंद येणार आहे, तिथे आपल्या आया बहीण येणार आहे, त्यांच्यासाठी आपण किती आणि कशा सुविधा देतोय त्यासाठी खरी मीटिंग आहे. तर प्रत्येकाने मला वाटतं की आपली जबाबदारी घ्यावी आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडावा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय. 2 तारखेचा जो कार्यक्रम झालेला आहे, 11 देशांमधून जे भिक्खू संघ येणार आहे आणि आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशजी लोंढे साहेब, कोणत्याही पक्षाचा हा कार्यक्रम नसून सगळ्यांनी कोणतेही जात धर्म न बाळगता बौद्ध हवा हा जो संदेश दिलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जे 2 तारखेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे गोल्ड क्लब इथे. सर्वांनी 5 वर्ष घालून आपण आपल्या फॅमिली सगळं व आपल्या नातेवाईकांना घेऊन सगळ्यांना घेऊन ठीक 4 वाजता गोल्ड क्लब इथे जमा होणे ही विनंती थांबतो. 2 मार्च रोजी जो बौद्ध मेळावा आहे त्या सर्व मेळाव्याला सर्वांनी उग्र पांढरे वस्त्र घालून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती करतो. इथे जमलेले माझे सर्व सहकारी आदरणीय नानाजी लोंढे यांना सर्वप्रथम जय भीम करतो. येत्या 2 तारखेला जो धम्म परिषद असा मोठा मेळावा होणार आहे, त्या मेळाव्यामध्ये मंगेश भाऊने अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाचं आम्ही पूर्ण पालन करून सहकुटुंब सहपरिवार व आमचं सखे सोयरे गणोगत घेऊन आम्ही मेळाव्यात उपस्थित राहू असं सर्वांना आवाहन करतो. जय भीम. आज आपण नाशिक जिल्ह्याचे कुलगुरू माननीय प्रकाशजी लोंढे साहेब बॉस यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक बौद्ध परिषद सभेची एक केडरची एक नानाजींनी बैठक आयोजित केली आहे. त्यात मला त्यांनी बोलावलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व धन्यवाद. आता मला भाऊने पूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मला काय बोलायला काही ठेवलं नाही. ही आपली बौद्ध परिषद ही ऐतिहासिक ही पूर्ण यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे. सर्व धर्मसमभाव प्रकाशजी लोंढे एकच नाव. या बौद्ध परिषद धर्म परिषदमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामील होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. तर सर्वांनी ही बौद्ध धर्म परिषद यशस्वी करावी, सर्वांना ही विनंती. जय भीम, जय श्रीराम. 2 मार्चला
जो काही कार्यक्रम आहे तो मोठ्या उपस्थितीत नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।